प्रतिपचंद्र लेखे व वरधुष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवस्या मुद्रा भद्राई राजते अशी ज्यांची राजमुद्रा आहे त्या निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही मावळची भूमी. जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण राजा शिवछत्रपती विषयीच मोठ्या अभिमानानं आणि स्वाभिमानानं का बोललं जातं त्याचं कारणही तसंच आहे. छत्रपती शिवाजी राजांना जनतेसाठी राज्य केलं, रयतेसाठी राज्य केलं. जनतेचा जनकल्याणकारी राजा, रयतेचा जाणता राजा असं त्यांना संबोधलं जातं. यादवांची वैभवशाली सत्ता संपुष्टात येऊन देवगिरीचा दौलताबाद झाला होता. सतत 350 वर्षाच्या 12 अमावस्यांचा काळोख या महाराष्ट्रावर पसरला होता. मराठ्यांच्या मध्ये पुष्कळ सरदार शूर होते, वीर होते, धाडसी होते, पराक्रमी होते, पण स्वतःचं स्वतंत्र राज्य करण्याची संकल्पना कुणाच्या डोक्यात नव्हती. नाही म्हणायला शहाजी राजांना एक प्रयत्न केला होता. मृतजाला गादीवर बसून स्वतंत्र राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं. म्हणून त्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडे चाकरी पत्करली, हा इतिहास आहे. पुणे आणि सुपे या 2 परगण्यांची जहागिरी शहाजी राजांकडे वडिलोपर्जित होती. त्या जहागिरीचा ते कारभार पाहत होते त्यावेळी ते पुण्यात होते. गनिम त्यांच्या पाठीशी लागला होता. राणीची नाजूक परिस्थिती होती. जिजाऊला दिवस गेले होते. अशा परिस्थितीत राणीला कुठं ठेवावे खूप मोठं प्रश्नचिन्ह शहाजी राजांच्या समोर निर्माण झालं आणि शहाजी राजे शिवनेरीवर गेले. त्यांच्या जवळचे विश्वासातले विजयराज विश्वासराव शिवनेरीवर किल्लेदार होते. शहाजी राजांना विजयराज विश्वासरावांना सांगितलं, गनिम आमच्या पाठीशी आहे, काही दिवसाकरता जिजाऊला इथं ठेवण्याचा आमचा मानस आहे. त्यावेळेला विजयराज विश्वासराव म्हटले, राजे आम्ही परके आहोत का? आम्ही काळजी घेऊ मासाहेब जिजाऊंची. आणि मासाहेब जिजाऊंची पालखी शिवनेरीवर आलेली आहे. सह्याद्रीच्या उंच शिखरावर वसलेला तो शिवनेरी किल्ला आहे. मजबूताची त्याची तटबंदी आहे. वनराईनं फुललेला डोंगर आहे. आल्हाददायक तिथलं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये राजमाता जिजाऊंना करमून गेलेला आहे. शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर आहे. राजमाता जिजाऊ रोज त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असत आणि त्या मातेला डोहाळे लागलेत. कुठले डोहाळे लागलेत? घोड्यावरून रपेट करण्याचे, दांडपट्टा फिरवण्याचे, तलवारबाजी करण्याचे डोहाळे लागलेत. असं म्हटलं जातं, मातेला जे डोहाळे लागतात त्याच प्रकारचे संस्कार त्या बाळावर होत असतात. महाभारतामधली एक गोष्ट आहे, अभिमन्यूने चक्रव्यूह कसा फोडावा ही कला गर्भात असताना आत्मसात केलेली आहे. आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आमची माता भगिनी गरोदर असेल आणि दवाखान्यात गेले तर डॉक्टर सांगतात शांत चित्तानं राहा, धर्मग्रंथांचं वाचन करा, घरामध्ये कटकटी करू नका, कारण गर्भाच्या वाढीवर त्याचा परिणाम होत असतो. आणि त्या मातेला डोहाळे लागलेत. घोड्यावरून रपेट करण्याचे, तलवारबाजी करण्याचे, दांडपट्टा फिरवण्याचे डोहाळे लागलेत. आताच्या कालखंडामध्ये माता भगिनींनो कसले डोहाळे लागतात? फास्ट फूड खायचे, टीव्हीवरचे 100-200 चॅनल्स आहेत ते बघायचे, दुपारी झोपा काढायच्या. ग्रामीण भागात गमतीचे डोहाळे ऐकायला मिळतात. माती आणि राख खाण्याचे डोहाळे ऐकायला मिळतात. माता भगिनींनो, तुम्ही जर माती आणि राख खाऊ लागला तर तुमच्या पोटी शिवाजी कसा जन्माला येणार? तुमच्या पोटी जर शिवाजी जन्माला यायचा असेल तर राजमाता जिजाऊंना ज्या प्रतीचे डोहाळे लागले होते त्या प्रतीचे डोहाळे जर तुम्हाला लागले तर महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जिजाऊ आणि अंगणामध्ये शिवाजी खेळल्याशिवाय राहणार नाही. शिवनेरीवर लगबग चालू होती. सगळ्यांच्या काळजाचे ठोके चुकले होते. काय होते कळत नव्हतं. सगळे जन चिंताक्रांत होते. सुईणी आल्या होत्या, कुणबिनी बसल्या होत्या, वैद्यराजही बसले होते. सगळ्यांच्या मनाची घालमेल चालू झाली होती. आणि तेवढ्यात एक सुईण बाहेर आली आणि तिनं सांगितलं, मुलगा झाला, जिजाऊ मासाहेबांना पुत्र झाला, शहाजी राजांना पुत्र झाला, मराठ्यांचा राजा जन्माला आला. मिनमिन त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सूर्यासारखा तेजस्वी आणि दैदिप्यमान पुत्र जन्माला आला. मराठीचं मातीचं पांग फेडण्यासाठी एका युगपुरुषानं जन्म घेतला होता. सगळीकडे आनंद वातावरण निर्माण झालं. निरपाच्या थैल्या सगळीकडे पाठवल्या गेल्या. सगळे वतनदार, जहागीरदार, जमीनदार, देशमुख, मावळे, कुलकर्णी, पाटील सर्वांना निमंत्रणं पाठवली गेली. बाळाचे बारशाची जोरदार तयारी शिवनेरीवर सुरू झाली. सगळे वतनदार, जहागीरदार, देशमुख, मराठा, सगळे मावळे, सगळे कुलकर्णी वगैरे सगळे झाडून आपल्या कुटुंब कबिल्यासह शिवनेरीवर दाखल झालेले आहेत. शहाजी राजांच्या मातोश्री उमाबाई राजे भोसले आपल्या नातवाच्या नामकरण विधीसाठी शिवनेरीवर दाखल झालेले आहेत. आणि त्यावेळेला मावळणी गवळणी पाळणा गाऊ लागलेले आहेत. राम घ्या, लक्ष्मण द्या, भरत घ्या, शत्रुघ्न द्या, कृष्ण घ्या, सुदामा द्या. आणि त्या मावळणी गवळणी पाळणा गाता असताना पाळण्याचे बोल आहेत. पहिल्या दिवशी एक ओंकार
हेल घालती घेऊन घागर, आनंदून गेले नारी आणि नर, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार, माया आणि ब्रह्म आले भूवर, त्यांची छाया त्या बालकावर, जो बाळा जो जो रे जो. 12व्या दिवशी बारस होई, सुवासिनींची गडबड घाई, बाळा पाळण्यात ठेवून गाती अंगाई, जो बाळा जो जो रे जो. आणि त्या मावळणींनं गवळणींनं मासाहेब जिजाऊंना विचारलं, बाळाचं नाव काय ठेवायचं आहे. त्यावेळेला राजमाता जिजाऊ म्हटल्या, हा शिवाई देवीचा प्रसाद आहे, याचं नाव शिवाजी ठेवायचं. शिवाजी या अक्षरं जर उलटी वाचली तर तुमच्या आमच्या लक्षात येईल. शिवाजी जीवाशी, शिवाजी जीवाशी, जीवाशी खेळतो तो शिवाजी, जीवासाठी जीव देतो तो शिवाजी. गेले 350 वर्ष तमाम मराठी माणसांच्या मनावर ज्याला अधिराज्य गाजवलं, त्याचं नाव शिवाजी. बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे बाल शिवाजी कलेकलेनं वाढू लागला. शिवाजी रंगायला लागला, दुडदुड पळायला लागला, बोबडे बोल बोलायला लागला. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि कौतुकाचा विषय तो बाल शिवाजी ठरला. शिवाजीराजे 5 वर्षाचे झाले आणि राजमाता जिजाऊ त्याच्यावर संस्कार करू लागल्या. काय संस्कार करू लागल्या? रामायणातल्या महाभारतामधल्या गोष्टी त्या बाल शिवाजीला सांगितल्या जाऊ लागल्या. अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करणाऱ्या गोष्टी त्या बाल शिवाजीच्या मनावर बिंबवल्या जाऊ लागल्या. त्या संस्कारातून शिवाजीराजे घडत होते, वाढत होते, मोठे होत होते. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईच आपल्या बाळावर संस्कार करू शकते. भैनाबाई चौधरींची एक कविता आहे, जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाले उद्धारी. प्राध्यापक फमू शिंदेची एक कविता आहे. आई कोण असते? आई वासराची गाय असते, आई लंगड्याचा पाय असते, आई दुधावरची साय असते, आई आपल्या बालकाचं हित जोपासणारी माय असते. आईच आपल्या बाळावर संस्कार करू शकते. आईने केलेल्या संस्काराची सुदोरी माणसाला आयुष्यभर उपयोगी पडते. त्या संस्कारातून माणसाचं कर्तृत्व घडतं, माणसाचं नेतृत्व घडतं, नवे नवे माणूसच घडतो. म्हणून संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या कालखंडामध्ये संस्कार करायला तुम्हाला आम्हाला वेळ नाहीये. नवरा बायको दोघं सर्व्हिस करत असतील तर मुलं आमची पाळणा घरामध्ये असतात. वडील व्यावसायिक असतील तर व्यवसायाच्या निमित्तानं संध्याकाळी उशिरा घरी येतात. त्यावेळेला मुलं बिचारी झोपलेली असतात आणि व्यवसायाच्या निमित्तानं वडील सकाळी लवकर घरातून बाहेर पडतात. त्यावेळेला मुलं बिछाण्यात असतात. वडिलांची आणि मुलांची गाठ पडत नाही संडे टू संडे. त्यांना काय हवंय नको हे पाहायला तुम्हा आम्हाला वेळ नाहीये. आपण सगळेजण पैशाच्या पाठीमागं लागलेलो आहोत. सगळेजण पैशाच्या पाठीमागं. संस्कार आपण करायला वेळ नाही. त्यांना काय पाहिजे नको आपण बघत नाही. आणि आमची मुलं शिकतात, मोठी होतात. कोण इंजिनियर, डॉक्टर, वेगवेगळ्या पदावर होतात, मोठे होतात, आपला संसार सुरू करतात. आणि आमचं उतार वय सुरू होतं. आमचं उतार वय सुरू झाल्यानंतर आम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते. पण ज्यावेळेला त्यांना आपली गरज असते त्यावेळेला आपण त्यांच्यासाठी वेळ दिलेला नसतो. म्हणून वृद्धाश्रम ह्या संकल्पनेचा जन्म तिथं झालेला असतो. म्हणून एक आदर्श पालक, एक आदर्श वडील म्हणून आपण आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली पाहिजे आणि आपण आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजे. राजमाता जिजाऊंना आपल्या बाल शिवाजीवर संस्कार केले म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ आदर्श राजा शिवाजी घडला. म्हणून संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजीराजे 15 वर्षांचे झाले. 1645 साल उजाडलं आणि एक विलक्षण घटना घडली. पुण्याच्या नैऋत्येला असणाऱ्या रोहिडेश्वराच्या सेंद्री लगतच्या डोंगरावर, रायरेश्वराच्या पठारावर त्या भागातल्या मावळ्यांना, सवंगड्यांना बरोबर घेऊन बालशिवाजी काहीतरी हितगुज करत होते. समोर असणाऱ्या रायरेश्वराला त्यांनी साकडं घातलं होतं. काय साकडं घातलं होतं सांगता येईल का? हे शंभू महादेवा, या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग दे, यश दे, ताकद दे, शक्ती दे. आणि ते आपल्या सवंगड्यांना म्हणाले, बाबांनो, आपण असं किती दिवस गुलामगिरीमध्ये राहायचं? किती दिवस त्या बादशहाच्या चाकऱ्या करायच्या? किती दिवस आपल्या माता भगिनीवर होणारे अत्याचार सहन करायचे? तेवढ्यात एक मावळा उठला आणि म्हणला, राजा काय केलं पाहिजे? शिवाजीराजे म्हणले, आपण आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. तेवढ्यात दुसरा मावळा उठला आणि म्हणला, राजा कसं शक्य आहे? संबंध हिंदुस्थानामध्ये यवनांची सत्ता आहे. दिल्लीला बादशाही, विजापूरला आदिलशाही, गोवळकोंड्याला कुतुबशाही, अहमदनगरला निजामशाही, सह्याद्रीच्या कडी कपारीला राहणारी मुठभर मावळी माणसं, आपण त्यांच्याशी मुकाबला कसा करणार? शिवाजीराजांना क्षणभर विचार केला आणि सांगितलं, बाबांनो, लंकेचा रावण उन्मत्त होता, पण त्या रावणाची लंका सुद्धा वानर सेनेनं जाळली.
तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत. आपण हे ठरवलं तर आपण हे करू शकतो. मावळ्यांच्या मनामधला आत्मविश्वास जागृत करण्याचं काम राजा शिवछत्रपतींनं 350 वर्षापूर्वी केलं आणि समोर असणाऱ्या रायरेश्वराच्या पिंडीवर बेल भंडारा उधळत हर हर महादेवच्या गर्जना करत हिंदवी स्वराज्याची मन मंगल शपथ घेतली तो आमचा रायरेश्वर. उभ्या महाराष्ट्राचं गौरवस्थान असणारा आमचा रायरेश्वर. जिथं संकल्प केले जातात आणि ते सिद्धीस नेले जातात तो आमचा रायरेश्वर. जिथं क्रांतीच्या मशाली पेटल्या गेल्या तो आमचा रायरेश्वर. जिथं स्मृतीची पुल्लिंग पेटली गेली तो आमचा रायरेश्वर. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा, आमच्या रायरेश्वराची इच्छा. जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या माय मराठी माणसानं जिथं नतमस्तक व्हावं इतकी पवित्र आणि पुण्यशील भूमी आमच्या रायरेश्वराची, त्या मावळच्या भागाची, म्हणून त्या भूमीला लाख लाख मुजरे केले पाहिजेत. त्या भूमीमधला एखादा मातीचा ढेकूळ जर पाण्यात टाकला तर त्याचा येणारा तवंग आणि त्याचे येणारी लहर आमच्या मावळ्याच्या रक्ताची नाहीतर घामाची असेल, इतकी पवित्र आमची भूमी आहे. शिवाजी राजांना हिंदवी स्वराज्याची शपथ घेतल्याने थांबले नाहीत. तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. रायरेश्वराच्या जटात आणि रोहिडगडाच्या ओठामध्ये हिंदवी स्वराज्याचा उषक्काल झाला. किल्ले रोहिडगड, किल्ले केंजळगड, किल्ले राजगड आणि किल्ले तोरणगड या मोत्यांच्या चौकटीमध्ये स्वराज्य बाळसं धरत होतं, वाढत होतं. रयत सुखावली होती, आनंदी झाली होती. किती आनंदी झाली होती रयत. स्वराज्य काय असतं, स्वातंत्र्य काय असतं तर पहिल्यांदा जर कोणी उपभोगलं असेल तर आमच्या या मावळातल्या मावळी जनतेनं उपभोगलंय. त्यावेळेला पहाटेच्या पारी जात्यावर माता भगिनी दळण दळत असायच्या आणि त्यावेळेला दळण दळत असताना त्या ओव्या होत्या. ओव्यांचे बोल असे होते, पुन ते झालं गजून, पुन ते झालं गजून भोर त्या भरण्याला, पुन ते झालं गजून भोर त्या भरण्याला, सोन्याची ग पायरी माझ्या राजगड तोरण्याला, माझ्या राजगड तोरण्याला. इतकी रयत सुखावली होती. रयतेला राज्य आपलं वाटू लागलं होतं, राजा आपला वाटू लागला होता. राजे रांझ्याच्या शिवारात चालले होते. राजा राजा अशी जोरात हाक ऐकू आली. शिवाजी राजे घोड्यावर होते. बरोबर बाकीचे सरदार मंडळी मावळे वगैरे होते. राजानं घोडा थांबवला, लगाम खेचला आणि घोडा थांबवला. राजे घोड्यावरून पाय उतार झाले. तेवढ्यात तो म्हातारा धावत धावत धापा टाकत शिवाजी राजांच्या जवळ आला आणि शिवाजी राजांच्या पायाला कडकडून मिठी मारली आणि म्हटला, राजा राजा मी बरबाद झालो, मी बरबाद झालो. शिवाजी राजांना कळेना काय झालंय. शिवाजी राजांना विचारलं, काय झालं. राजा माझ्या पोरीनं जीव दिला, राजा माझ्या पोरीनं जीव दिला, पोरी विना पोरका झालो राजे, पोरी विना पोरका झालो, असं म्हणून तो म्हातारा ढसा ढसा रडायला लागला. शिवाजी राजांना त्या म्हाताऱ्याला शांत केला आणि विचारलं, कुणी केलंय. राजा सगळा गाव पानवटा बोंबलतोय, गावच्याच पाटलानं केलंय राजा, गावच्या पाटलानं केलंय. शिवाजी राजांना सांगितलं, निराजी बाजी तुम्ही जा आणि रांझ्याच्या पाटलाला आम्ही बोलवलंय म्हणून सांगा. निराजी बाजी रांझ्याच्या पाटलाकडे गेले आणि थोड्या वेळानं मोकळ्या हातानं परत आले. त्यावेळेला शिवाजी राजे विचारतात, काय बाजी रांझ्याचे पाटील भेटले का. बाजी म्हणतात, राज पाटील भेटले, पण पाटील फार उन्मत्त आहे. तो म्हटला, जाऊन सांग तुझ्या राजाला तू नावाचाच राजा आहे, मी नावाचा पाटील आहे, प्रजा माझी पटीक आहे. असं म्हटल्यावर शिवाजी राजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, डोळ्याची लाली वाढली, मुठी आवळल्या गेल्या. तो राजा रागाचा औंढा आमच्या राजांना गिळला. त्यावेळेला येसाजी म्हटला, अरे बाजी तुझ्या कमरेला तलवार दिली काय शोभेला. त्यावेळेला राजे म्हटले, अरे येसाजी बाजीनं केलं ते बरोबर आहे. तुम्ही असं करा, पुण्याच्या दरबारात या म्हाताऱ्याला घेऊन चला. येसाजी तुम्ही जाऊन रांझ्याच्या पाटलाला काढल्या लावून पुण्याच्या दरबारात उद्या हजर करा. आणि दुसऱ्या दिवशी पुण्याचा दरबार भरलेला आहे. आणि दरबारामध्ये सगळे हौसे नवसे गवसे सगळे दरबारामध्ये हजर झालेले आहेत. सगळीकडे एकच चर्चा होती, राजा निर्णय घेतोय काय. 15-16 वर्षाचा राजा याच्याबद्दल काय निर्णय घेणार. सगळीकडे कुतूहलानं सगळी माणसं जमली होती. काढण्या लावलेल्या अवस्थेत, दोरखंडानं बांधलेल्या अवस्थेमध्ये रांझ्याचा पाटील बाबाजी बिन फुक्काजी गुजर याला येसाजी कंकानं पुण्याच्या दरबारामध्ये हजर केलेला आहे. पुण्याचा दरबार भरलेला. राजे विचारतात, काय पाटील गुन्हा कबूल आहे का. पाटील म्हणतात, राज मला गोतमुखानं न्याय निवाडा पाहिजे. शिवाजी राजे म्हटले, ठीक आहे गोतमुखानं न्याय निवाडा देता येईल, पण त्या पोरीला सुद्धा तुम्हाला हजर करावं लागेल.
त्यावेळेला पाटील म्हणतात, अहो राज मेलेली पोर कवा येते वय. तसेच राजे कडाडले कामवश पाटील, आपण केलेला गुन्हा खूप मोठा आहे. गोतमुखाने न्याय निवाडा मागता. गोतमुखानं न्याय निवाडा हा फक्त सामान्य भांडणांसाठीच होतो. आपण केलेल्या गुन्ह्याला ही सजा ही होणारच. आणि 350 वर्षापूर्वी आमच्या मराठ्यांच्या राजा शिवछत्रपतीनं रांजाच्या पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याला सजा सुनावली. काय सजा सुनावली? वाईट काम करण्यासाठी पाटलांचे जे हात पुढे आले ते हात कलम करा. वाईट काम करण्यासाठी पाटलांची जी पावलं पुढे आली ती पावलं कलम करा आणि शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करा. आणि त्यावेळेला त्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी केल्याचं इतिहासाच्या पुस्तकातून आपण जर चाळली कागदपत्र तर त्यातून दिसून येतं. आजच्या कालखंडामध्ये एखाद्या अबलेवर अशाच प्रकारचा अत्याचार अन्याय झाला तर तिला न्याय मिळतो का? आरोपी पकडला जातो का? आणि पकडला आरोपी तर त्याला जामीन किती दिवसात होतो आणि त्या गुन्ह्याचं कुठं पुढं काय होतं हा संशोधनाचा विषय. त्याच्यामध्ये जास्त न बोललेलं बरं. आमच्या संसदेवर हल्ला झाला. अफजल गुरु सारख्या अतिरेकी माइंडच्या माणसानं तो हल्ला घडवून आणला. आमच्या न्यायालयानं त्याला फाशीची सजा सुनावली. अतिरेकी माइंडच्या असणाऱ्या अफजल गुरुनं आमच्या राष्ट्रपतीकडे द्यायचा अर्ज केला आणि लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगली गेली. अफजल गुरुला सुद्धा फाशी दिली, पण 12 वर्षानं त्यानं गुन्हा केल्यानंतर तब्बल 1 तपानंतर 12 वर्षानं त्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. झटपट न्यायदानाची प्रक्रिया काय असते जर तुम्हा आम्हाला कळायचं असेल तर आम्हाला शिवशाही आठवावी लागते. शिवरायांचं रूप आठवावं लागतं. शिवरायांचा प्रताप तेवढ्यासाठीच आम्हाला आठवावं लागतो. 26/11/2008 रोजी आमच्या भारत देशाची आर्थिक राजधानी असणारं आमचं मुंबई शहर, या मुंबई शहरावर अतिरेक्यानं बेछूट गोळीबार केला. निरपराध माणसं मारली जात होती. टीव्हीच्या चॅनलवर आम्ही पाहत होतो. काही करूच शकत नव्हतं. CST रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी टर्मिनस, आमच्या राजाच्या नावानं असणारं रेल्वे स्टेशन, त्या रेल्वे स्टेशनवर अतिरेक्यानं बेछूट गोळीबार केला. माणसं मारली जात होती. रक्ताचे पाट वाहत होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉटेल असणारं ताज अतिरेक्यांना ताब्यात घेतलं होतं. परदेशी नागरिक वेठीस धरले होते. माणसं मारली जात होते. आपण काही करू शकत नव्हतो. त्यांच्याशी लढत होते पोलीस जवान, IPS आमचे अशोक कामठे, साळसकर, फौजदार तुकाराम ओंबळे, कमांडो संदीप उन्नीकृष्णन. ही मराठी मनाची आणि पोलादी मनगटाची माणसं या भारत मातेच्या संरक्षणासाठी पोलीस जवान लढत होते. मावळे ज्या निष्ठेनं हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते त्या निष्ठेनं जे पोलीस जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी लढत होते. लढता लढता या देशासाठी ते शहीद झाले. शहीद झालेल्या त्या पोलीस जवानांना ही मानाची मानवंदना. मुंबई अतिरेकी हल्ल्यातून सावरली गेली. सरकारनं चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीनं काय अहवाल दिला? अतिरेकी आले होते कुठून? अतिरेकी आले होते जलमार्गानं. अरे 350 वर्षापूर्वी आमच्या मराठ्यांच्या राजा शिवछत्रपतींना माहिती होतं आपल्या हिंदवी स्वराज्याला धोका आहे. तो जमिनीवरच्या शत्रूपासून नसून पाण्यावरच्या शत्रूपासून आहे. म्हणून 350 वर्षापूर्वी आमच्या मराठ्यांच्या राजा शिवछत्रपतींनं कोकण किनारपट्टीवर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग नावाचे सागरी किल्ले बांधले होते. टेळणी नाकी बसवली होती. या आमच्या राज्याच्या राज्यनीतीचा आणि युद्धनीतीचा अभ्यास प्रशासनाने आणि तुम्ही आम्ही डोळसपणे केला असता आणि त्यावेळीची जी उपाययोजना आहे जशीच्या तशी ठेवली असती तर मुंबईमधली घटना टळलीच असती. म्हणून शिवरायांचं रूप आठवलं पाहिजे. शिवरायांचा प्रताप तेवढ्यासाठीच आपल्याला आठवावा लागेल. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. शेतकऱ्याचा पोरगा राजा झाला पाहिजे. शिवशाहीमध्ये शेतकऱ्याचा पोरगा राजा झाला. शिवशाही गेली, पेशवाई आली, पेशवाई गेली. इंग्रजांना 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं. हे गुलामगिरीचं जोखड तुमच्या आमच्या मानेवरून उखडून टाकताना असंख्य क्रांतिकारकांना आपल्या प्राणाची बाजी लावली. आपला सर्वस्वाचा त्याग केला. आपल्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवून गेला. आपलं सर्वस्वाचं बलिदान केलं आणि जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही आमच्या भारत देशामध्ये प्रस्थापित झाली. आणि आम्हाला वाटलं आता कष्टकऱ्यांचं राज्य येईल, शेतकऱ्यांचं राज्य येईल. 70 वर्षानंतर आम्ही सकाळी चहाच्या कपाबरोबर पेपरात बातमी वाचतो, अमुक भागामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तमुक भागामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत चाललंय. अरे हा शिवबांचा महाराष्ट्र आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. प्रत्येक सरकार ज्याच्या पद्धतीने आपापली कर्जमाफी करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करत आहे. पण मला एक उदाहरण द्यायचं आहे. 1676 साली आमच्या मराठ्यांच्या राजा शिवछत्रपतीनं आपल्या सुभेदाराला एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं, कुणब्यांच्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या देठाला सुद्धा लष्कराने हात लावू नये.
तुमच्या सुब्यामध्ये कुणब्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तगाई द्या, बैल घेण्यासाठी, अवजारं घेण्यासाठी, जमीन कसण्यासाठी तगाई द्या. तगाई म्हणजे कर्ज. तगाई वसूल करण्याचा तगादा लावू नका. तगाद्यानं कुणबी गाव सोडून जाईल. त्यामुळं तुमच्या सुब्यामध्ये ज्याला गरज आहे त्याला कर्जमाफी करा. तुमच्या सुब्यामध्ये साधारणतः 2 लाखापर्यंत जरी 2 लाख होण्यापर्यंत जरी कर्जमाफी झाली तरी चालेल. ज्याला गरज आहे त्याला कर्जमाफी करा आणि त्याची शिफारस पत्र तुम्ही स्वामींकडे पाठवा. स्वामींकडून तुम्हाला आज्ञापत्र पाठवली जातील. 350 वर्षापूर्वी जगामध्ये एकमेव राजा होऊन गेला ज्यानं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. त्याचं नाव राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. अशी असंख्य उदाहरणं देता येतील. परवा मी एका शाळेमध्ये गेलो होतो. शाळेतली पोरं एक गीत गात होती. गीताचे बोल होते, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार, भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार. स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार, भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार, नाही सोडणार आम्ही नाही सोडणार, स्वराज्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. झाशीची राणी होऊन गेली गाजवली तलवार, झाशीची राणी होऊन गेली गाजवली तलवार, पुत्र पाठीशी ढाल छातीशी कमरेला तलवार. स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार, भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार. शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार, शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार, त्याच अंशी तुम्ही जन्मला पडला थंडगार. अरे, छत्रपतीचा वसा आणि वारसा सांगणारी आम्ही माणसं, आम्ही थंडगार पडलेलो आहोत. आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर सुद्धा उभे राहत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढंच म्हणतो, त्यांचा वसा वारसा सांगतो. राजे, मला वाटतंय कुणी किती बोलून सांगितलं तरी माणसं काही जागी होत नाहीत. म्हणून मला वाटतं राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. म्हणून मला वाटतं राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. येताना मासाहेब जिजाऊंना घेऊन या. राजे, येताना तुम्ही मासाहेब जिजाऊंना घेऊन या. ज्या मातेनं स्वतःच्या संस्कारातून जगातला सर्वश्रेष्ठ आदर्श राजा शिवाजी कसा घडवला हे आमच्या माता भगिनींना कळू द्या. म्हणून राजे, येताना तुम्ही मासाहेब जिजाऊंना घेऊन या. राजे, येताना तुम्ही येसाजी कंकांना घेऊन या. राजे, येताना तुम्ही त्या येसाजी कंकांना घेऊन या. उन्मत्त झालेल्या हत्तीबरोबर कसं लढावं हे आमच्या तरुण पिढीला कळू द्या. येसाजी कंक, भोर तालुक्यातले मावळ भागातले येसाजी कंक. राजे ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयावर गेले होते त्यावेळेला येसाजी कंक बरोबर होते. येसाजी कंक राजांच्या सोबत होते. गोवळ कोंड्याच्या बादशहानं सामोर येऊन राजांची पालखी मिरवत मिरवत गोवळ कोंड्यामध्ये घेऊन गेले आणि राजांचं स्वागत केलं, बरोबरच्या मावळ्यांचंही स्वागत केलं. आणि गोवळ कोंड्याचा बादशहा राजांना त्याचं ऐश्वर्य दाखवत होता. काय हे उत्तम प्रकारचे घोडे आमच्याकडे आहेत, उत्तम प्रकारचे हत्ती आमच्याकडे आहेत, उत्तम प्रकारच्या शस्त्रास्त्र दाखवत होता. हत्ती बघितल्याबरोबर आमची माणसं इकडे तिकडे बघायला लागली. गोवळ कोंड्याच्या राजाने विचारलं शिवाजी राजांना, राजाजी आपण तर महाराष्ट्राचे सम्राट आहात, आपल्याकडे हत्ती नाहीत का? राजांनाही प्रश्न पडला आता काय बोलावं. शिवाजी राजे म्हटले, माझ्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीबरोबर लढणारी माणसं मात्र माझ्याकडे आहेत. गोवळ कोंड्याच्या बादशहाला प्रश्न पडला, माणूस हत्तीबरोबर लढू शकतो का? राजाजी, कोणता माणूस तुमचा हत्तीबरोबर लढतो? त्यानं समोर किडकिड शरीरयष्टीचा एक माणूस होता, मावळा होता. त्याला म्हटले, हा माणूसही आमचा लढू शकतो. आणि तेवढ्यात उन्मत्त झालेला हत्ती रणांगणात आणला गेला आणि त्या किडकिड शरीरयष्टीच्या माणसाकडे तलवार दिली नाही. हत्तीचं आणि त्याचं युद्ध चालू झालं. हत्तीचं आणि युद्ध चालू झाल्यानंतर हत्तीनं सोंडेत त्या मावळ्याला पकडला आणि गरगर आपटणार असे सगळ्यांनी डोळे झाकले. आता काय होणार? क्षणाचा विलंब न लावता त्या मावळ्यानं सपासप वार करत हत्तीची सोंड कापली आणि हत्ती चिची करत रणांगणावर पडला. हे शौर्य बघितलं तर तो मावळा होता येसाजी कंक. म्हणून राजे, येताना तुम्ही येसाजी कंकांना घेऊन या. उन्मत्त झालेल्या हत्ती बरोबर कसं लढावं हे आमच्या तरुण पिढीला कळू द्या. राजे, येताना तुम्ही येसाजी कंकांना घेऊन या. राजे, येताना तुम्ही बाजीप्रभू देशपांड्यांना आणि शिवा काशीतला घेऊन या.
त्याग कशाला म्हणतात हे आमच्या जनतेला कळू द्या. राजे पन्हाळ गाड्यावर अडकले होते. सिद्धी जव्हारनं वेढा घातला होता. पन्हाळ गडावर राजे अडकले होते. राजांना वाटलं आता उन्हाळा गेलं तर पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या साथीनं पावसाळ्यामध्ये आपल्याला सुटता येईल. सिद्धी जव्हार शिवट सेनानी होता विजापूरच्या आदिलशहाचा. त्यानं पावसाळ्यामध्ये ताट्या बांधल्या, सैन्याची व्यवस्था लावली आणि वेढा तुझबरही ढिला केला नाही. आणि सगळी मदार आता पावसात होती. पावसात सुद्धा विजापूरच्या आदिलशहाचं सिद्धी जव्हारच्या नेतृत्वाखाली सैन्य लढत होतं आणि ते वेढा घालून बसलं होतं. आणि मग राजांना सुचलं आता काय करावं. आणि गुप्त खलबत झाली. राजांना आपला वकील सिद्धी जव्हारला भेटायला पाठवला आणि सांगितलं की शिवाजीराजे शरण येत आहेत. आणि सगळीकडं त्याची चर्चा त्या सैन्यामध्ये सगळीकडे करून राजांचा वकील पुन्हा गडावर आला आणि योजना ठरली. 2 पालख्या संगत निघणार. एका पालखीमध्ये शिवा काशीत मध्ये हुबेहूब शिवाजी महाराजांचं प्रति शिवाजी वाटत होता. आणि शिवाजी राजांचा पोशाख पेहराव त्या शिवा काशीतला घातला. आणि दुसरा पेहराव शिवाजी राजांना बघितलं. शिवाजी राजांना शिवा काशीतकडे बघितलं तर प्रत्यक्ष प्रतिबिंब शिवाजी राजांचा तो दिसत होता. शिवा काशीत आणि राजांची गळाभेट झाली. राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यावेळेस शिवा काशीत म्हटला, राज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? शिवा, अरे तू चाललायस कुठं चाललाय तुला माहिती आहे ना. तिथून येणं शक्य नाही. राजे मी स्वराज्यासाठी काही करायला तयार आहे. आणि दोन्ही पालख्या निघाल्या. दोन्ही पालख्यात बसले. गडाचा दरवाजा उघडला गेला. आडवाटेने एक पालखी शिवाजी राजांची पांढरपाण्याकडे निघाली. आणि शिवाजीराजे शरण येणार ही अफवा सैनिकात असल्यामुळे सैनिकांचा वेढा ढिला झाला होता. 600 बांधल मावळ्यांची फौज घेऊन शिवाजीराजे त्या वेढ्यातून बाहेर सुटले. विजेंचा कडकडाट चालू होता. पाऊस पडत होता. दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत बसला होता. आणि त्या विजेच्या कडकडामध्ये शिवा काशीतची पालखी सिद्धी जव्हारच्या सैन्यानं पकडली आणि त्यांना घेऊन ते तळावर आले. सगळीकडे चर्चा झाली. रात्रीचं सुद्धा शिवाजीराजांना एक रात्र सुद्धा दम निघाला नाही. रात्रीच्या पोटात शिवाजीराजे शरण आले आणि सगळीकडं विजापूरच्या सिद्धी जव्हारच्या सैन्यामध्ये जल्लोष झाला. आणि त्या टेंटमध्ये त्या शिवा काशीची पालखी तिथं तळावर आणली गेली. आणि त्यावेळेला आओ राजे असा सिद्धी जव्हार म्हटला. आणि शिवा काशीत शिवाजी महाराजांच्या रूपात होता. तेवढ्या गडबडीमध्ये फजल खान तिथं आला, अफजल खानाचा पोरगा. तो म्हटला, हुजूर ये शिवा नहीं. त्यावेळेस सिद्धी जव्हार म्हटला, क्या बकते हो फाजल, ये तो शिवाजी महाराज है. नहीं, मैंने देखा है शिवाजी महाराज को. प्रतापगढ़ के रणसंग्राम के वक्त उसके सिर पर, शिवा के सिर पर एक वार हुआ था, चोट लगी थी. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचा तो जिरेटोप काढण्यात आला तर बघितलं तर खोक पडलेली नव्हती. आणि मग सपासप वार झाले. त्याला विचारलं शिवाजी महाराज कुठं आहेत. त्यावेळेला तो म्हणला तू कोण आहे. तर शिवा काशीत सांगितलं मी शिवाजी महाराज आहे. सपासप वार झाले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. आणि शिवा काशीत म्हटला, राज मी जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतो याचं मला समाधान आहे. हा त्याग आहे. या त्यागावर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. तिकडं राजे दौडत दौडत पांढरपाण्यापर्यंत गेले. पुढं घोडखिंड लागली आणि राजांना बातमी आणली हिरांना की गनिम आपल्या पाठीवर आहे. राजांना घोडखिंडीमध्ये सगळे मावळे थांबवले आणि आपण म्हणले सगळे मिळून प्रतिकार करू. बांधलांच्या सैन्याचं नेतृत्व करत होते बाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल, रायाजी बांदल. ते नेतृत्व करत असताना तिथं ठरलं 300 मावळे घेऊन शिवाजी राजांना विशाळ गडाकडे कूच करायची. आणि 300 मावळे घेऊन बाजी प्रभू देशपांड्यांना ती खिंड अडवायची. गनिमाला तुझवर वर येऊ द्यायचं नाही. शिवाजीराजे म्हटले असं जमणार नाही. मी तुम्हाला संकटात मावळ्यांना सोडून इथून जाणार नाही. त्यावेळेला बाजी प्रभू देशपांडे म्हटले, राजे वडीलकीच्या नात्यानं मी सांगतोय, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही विशाळ गड जवळ करा. एकही गनिम या खिंडीतून आम्ही वर येऊ देणार नाही. आणि आपण गडावर पोचल्यावर तोफांचे बार करा. तोफांचे बार केल्यानंतर आम्ही समजू की तुम्ही सुखरूप पोचला.
आणि घनघोर अशी युद्ध तिथं सुरू झालं. मावळ्यांनी दगड गोटे गोळा केले आणि त्या खिंडीच्या तोंडावर मसूद आपलं सैन्य घेऊन आला. ताज्या दमाच्या सिद्धी जोहारच्या तुकडा येतो, त्या सपासप वार करून सगळे मारले जात होते. गनीम सगळा मारला जाता. वरून दगड कुठून येतोय काय होते कळत नव्हते. दगडाच्या बरोबर सगळे गनीम धारातीर्थी पडत होते. आणि तेवढ्यात बाजी प्रभू देशपांड्यांना कळालं की फुलाजी प्रभू गेले, त्यांचे भाऊ. त्यावेळेला बाजी प्रभू देशपांड्यानं सांगितलं, फुलाजीला डाळीच्या मागं टाक आणि लढायला तैनात व्हा परत. आणि स्वतःचा भाऊ मेलेला असताना सुद्धा बाजी प्रभू देशपांडे हातात दांडपट्टा घेऊन परत लढायला सुरुवात केली. तेवढ्यात एक गोळी आली. गोळी सुसू करत बाजी प्रभू देशपांड्यांच्या छातीमध्ये घुसली. बाजी प्रभू देशपांडे मूर्छा येऊन खाली पडले. आणि त्यांना विचारलं, बाजी बांधल झाला का तोफांचा आवाज? नाही बाजी, अजून आवाज झालेला नाही. त्याच धांगीत परत बाजी प्रभू देशपांडे उठले आणि त्यांनी सपासप वार करीत 5-50 गनीम कापून काढला आणि पुन्हा मूर्छा येऊन पडले. राजांना सुखरूपपणे विसाळ गडावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज झाला. तोफांचा आवाज झाल्यानंतर इकडं बाजी प्रभू देशपांड्यांना आपला प्राण सोडला. स्वतःच्या रक्तानं ज्यानं घोडकिंड पावन केली म्हणून त्याग कशाला काय म्हणतात हे आमच्या जनतेला कळू द्या. म्हणून राजे येताना तुम्ही शिवा काशीत आणि बाजी प्रभू देशपांड्यांना घेऊन या. परत बोलण्यासारखं आहे, राजे येताना तुम्ही आमच्या सर्वच मावळ्यांना घेऊन या. स्वराज्याचं सुराज्य कसं करावं हे आमच्या जनतेला कळू द्या. म्हणून राजे येताना तुम्ही आमच्या सगळ्या मावळ्यांना घेऊन या. हे शिवचरित्र आहे. बोलताना काही चूक झाली असेल तर ते माझं अज्ञान आहे. एखादा शब्द वेडा वाकडा झाला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. त्याच्याबद्दल क्षमस्व. आपण इथं मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद देतो. आणि